हेलो ऑल, माई सेल्फ डॉक्टर केशव काळे। मैं औरंगाबाद में काइल्स बायोलॉजी क्लासेस यानी कि केबीसी में पढ़ाता हूं। ये 11th स्टैंडर्ड के स्टूडेंट्स के लिए तीसरा लेक्चर है। तो आज मैं आपसे एक काफी इंपॉर्टेंट टॉपिक पे बात करने वाला हूं, जो सारे 10th एपियर स्टूडेंट्स के लिए जानना जरूरी है कि 10th के बाद एक्चुअली होता क्या है। मतलब एग्जाम्स कौन से होते हैं, नीट क्या है, सीईटी क्या है, डॉक्टर कैसे बना जाता है, इंजीनियर कैसे बना जाता है, सिलेबस क्या होता है, सब्जेक्ट्स क्या होते हैं, ये सारी बातें हम लोग आज जानने वाले हैं। या विषयावर मी आज बोलणार आहे। त्याच्यानंतर मग आपण काल जिथे थांबलो होतो तिथून पुढचं लेक्चर कंटिन्यू करू। तर 10वी नंतर तुमच्या समोर 3 ऑप्शन्स असतात, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, कला, वाणिज्य आणि विज्ञान। ज्या अर्थी तुम्ही माझं लेक्चर बघताय म्हणजेच बायोलॉजीचं लेक्चर बघताय, त्या अर्थी मी असं मानतोय की तुमची चॉईस झालेली की तुम्हाला सायन्सला जायचंय। आणि मग आता सायन्स मध्ये 11th स्टँडर्डला अपियर होत असताना तुम्हाला सब्जेक्ट्स कुठले असतात, तर त्यातला पहिला विषय असतो फिजिक्स, दूसरा असतो केमिस्ट्री, तिसरा असतो बायोलॉजी, फोर्थ वन इज मैथमेटिक्स, फिफ्थ वन इज सेकंड लैंग्वेज। सेकंड लैंग्वेज यानी कोई भी लैंग्वेज जो आप वहां पे चूज कर सकते हो, जैसे कि इसमें हिंदी आता है, मराठी आता है, संस्कृत आता है, पाली आता है, रशियन आता है, ऐसी कई सारी लैंग्वेजेस होती है। उसमें से एक लैंग्वेज आपको चूज करनी होती है एज अ सेकंड लैंग्वेज, और इंग्लिश। अब 11th और 12th 11वी आणि 12वी नंतर तुम्हाला एंट्रन्स एग्जाम्स असतात 2 प्रकारच्या। या एंट्रन्स एग्जाम्स मध्ये एक एंट्रन्स एग्जाम असते जी तुम्हाला डॉक्टर बनवत असते, मेडिकल प्रोफेशन मध्ये एंट्री देत असते, आणि दुसरी एंट्रन्स एग्जाम असते जी तुम्हाला इंजिनियर बनवण्यासाठी असते किंवा इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये एंट्री देत असते। डॉक्टर बनवण्यासाठी असणारी जी एग्जाम आहे तिचं नाव आहे नीट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट। आणि इंजिनियर बनण्यासाठीची जी एग्जाम आहे तिथं ऍक्च्युअली 2 एग्जाम आहे, एक सीईटी, एमएससीईटी अँड जेईई, अशा 2 एक्झाम्स मध्ये तुम्हाला इंजिनियर होता येतं। तर जेईई आणि सीईटी अशा 2 एक्झाम्स मध्ये इंजिनियर आणि नीट मध्ये डॉक्टर होता येतं। नीटचा फुल फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, म्हणजे ही राष्ट्रीय स्तरावरची एक्झाम आहे, पूर्ण भारतात ही कंडक्ट होते 12वी नंतर, आणि सर्वांसाठी कॉमन एक्झाम आहे ही मेडिकल एंट्रन्स साठी। म्हणजे पूर्ण भारतामध्ये ही एकच एक्झाम असणार, त्याचा पेपर सेम, आणि तुम्हाला डेटही किंवा पूर्ण कॉम्पिटिशन जे आहे डेटही सेमच असते, आणि कॉम्पिटिशन जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया असतं अपरंटली, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित करणं गरजेचं आहे। म्हणजे अपरंटली आपल्याला वाटतं की आपण नॅशनल लेवलची एक्झाम देतो, पण तुमचं कॉम्पिटिशन हे स्टेट लेवललाच असतं। कसं ते पुढे सांगतो, म्हणजे तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिट करायचं असतं, कसं ते बोलू पुढे। आता बोलूया सब्जेक्ट्स विषय। सब्जेक्ट्स कसे कुठले असतात की ज्याच्या थ्रू तुम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर होता येईल। तर डॉक्टर होण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशी 3 सब्जेक्ट असतात जे गरजेचे। या 3 सब्जेक्टवर बेस्ड नीट एक्झाम होत असते, आणि इंजिनियर होण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमेटिक्स पीसीएम ग्रुप हा लागतो। मग आता ज्या मुलांना, ज्या अर्थी आपण बायोचं लेक्चर बघतोय, किंवा ज्या अर्थी असं जर आपण सपोज असं मानलं की तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तर मी त्याविषयी थोडंसं पुढे सविस्तर बोलेन। जर तुम्हाला मेडिकल मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही पीसीबी ग्रुप चूज करायचा आहे, आणि मॅथ्स तुम्ही ड्रॉप करू शकता। तसंच इंजिनिअरिंग साठी पण आहे, म्हणजे तुम्ही पीसीएम ग्रुप घेतला तर तुम्ही बायोलॉजी पण ड्रॉप करू शकता। मग त्याच्या जागेवर तुम्हाला थोडेसे अभ्यासाला कंपॅरेटिव्हली सोपे सब्जेक्ट्स घेता येतात, जसं की मॅथ्सच्या कंपॅरेटिव्हली तुम्ही सोशल सायन्स घेऊ शकतात, किंवा सायकोलॉजी घेऊ शकतात, फिशरी घेऊ शकतात, डिपेंड्स। हे सब्जेक्ट हाय स्कोरिंग असतात,
कमी अभ्यास करून लवकर कव्हर होतात आणि मार्क्सही चांगले येतात कम्पेअर टू मॅथमॅटिक्स. तर असे सोपे सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकतात आणि असंच बायोच्याही बाबतीत आहे की तिथं पण तुम्हाला अल्टरनेटिव्ह सब्जेक्ट मिळतात जर तुम्ही पीसीएम ग्रुप घेतला तर. मग आता ही जी नीट नावाची परीक्षा असते ही किती मार्क्सची आहे? तर ही नीट 720 मार्क्सची परीक्षा आहे. 720 मार्क्सवर मार्क्ससाठी क्वेश्चन किती? तर 180 प्रश्न आहेत. 180 प्रश्न आहेत म्हणजे 720 मार्क्स आणि 180 क्वेश्चन. 180 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं? तर 90 क्वेश्चन्स फॉर बायोलॉजी, 45 क्वेश्चन्स फॉर केमिस्ट्री आणि 45 क्वेश्चन्स फॉर फिजिक्स. म्हणजे 50% क्वेश्चन्स हे बायोलॉजीवरती असतात. त्यामध्ये म्हणजेच याचा अर्थ मार्क्स वाईज जर सांगायचं झालं तर 50% मार्क्स झाले ते 360 इकडे 180 आणि 180 मार्क्स. 180, 180 आणि 360 मार्क्स जे आहेत ते बायोलॉजीवरती आहे. आता नीट मध्ये ज्या अर्थी 180 क्वेश्चन्सला 720 मार्क्स आहेत म्हणजेच एका क्वेश्चनला 4 मार्क्स आहेत. पण इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. आता निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग कशी आहे? तर क्वेश्चन करेक्ट आला तर 4 मार्क्स मिळणार आणि क्वेश्चन जर चुकला तर 1 मार्क तिथे निगेटिव्ह होणार. क्वेश्चन जर करेक्ट आला तर 4 मार्क्स आणि चुकला तर 1 निगेटिव्ह 1 मायनस होणार. म्हणजे कसं? एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज 5 प्रश्न आहेत, 3, 4, 5. हे 5 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले आणि असं मानू की त्याच्यापैकी फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड करेक्ट आहे, थर्ड करेक्ट आहे, फोर्थ आणि फिफ्थ तुमचे चुकले. तर 10वी पर्यंत तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षांच्या नियमानुसार जर आपण मार्किंग सिस्टीम किंवा कॅल्क्युलेशन केले तर करेक्ट क्वेश्चनला प्रत्येकी 4 म्हणजे या 3 प्रश्नांची मिळून तुम्हाला 12 मार्क्स मिळायला पाहिजे. मिळाले. पण निगेटिव्ह मार्किंग नीट मध्ये काय होतंय? इट इज निगेटिव्ह फॉर 1 मार्क. तर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमच्या करेक्ट आलेल्या प्रश्नांच्या मार्क्स मधनं 1 मार्क मायनस होईल. 2 चुकले तर 2 मार्क्स मायनस होतील. म्हणजे आता जर इथं कॅल्क्युलेट केलं आपण तर 5 पैकी 3 करेक्ट 2 चुकले तर तुमची टोटल 12च्या जागी 10च येईल. 10च येईल. या उलट आता आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. परत 1, 2, 3, 4, 5 5 प्रश्न आहेत. 5 पैकी समजा तुम्ही 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि एक सॉल्व्हच नाही केला. मी कालच तुम्हाला पहिला क्वेश्चन पेपर दिलेला आहे आणि त्या क्वेश्चन पेपर बघून तुम्हाला हे तर क्लिअर झालेलं असणार आहे की ही ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टाईप किंवा त्याच्या तशी एक्झाम आहे. इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. वरती क्वेश्चन, खाली त्याचे 4 ऑप्शन, ऑप्शन मधून एक तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. मग आता तुम्ही समजा 5 पैकी 4 प्रश्न अटेम्प्ट केले म्हणजे कुठलं तरी 4 पैकी एक ऑप्शन तुम्ही मार्क केलेलं आहे, तिथं डार्क केलेलं आहे आणि एक प्रश्न जो आहे तो अटेम्प्टच केला नाही, सॉल्व्हच केला नाही, त्याचं कुठल्याच ऑप्शनला तुम्ही मार्क नाही केलेलं. तर अशा वेळेला काय होईल? तर सपोज आता 4 पैकी 3 करेक्ट आहे, 1, 2, 3 करेक्ट असतील तर मार्क्स मिळायला पाहिजे तुम्हाला 12. हा एक जर चुकला त्याच्यामधनं 1 मायनस होईल म्हणजे किती झाले? 11. आणि जो अटेम्प्टच नाही केला त्याचे मायनस नाही होत. त्याचे मायनस होत नाहीत. म्हणजे एक समराइज्ड करून सांगायचं झालं तर नीट ही जी एक्झाम आहे ती 720 मार्क्सची आहे. त्याच्यामध्ये 360 मार्क्स बायोलॉजीला, 180 फिजिक्स, 180 केमिस्ट्री. त्यामध्ये प्रश्न करेक्ट आला तर 4 मार्क्स, प्रश्न चुकला तर करेक्ट आलेल्यांमधनं 1 मार्क मायनस आणि प्रश्न जर सॉल्व्ह नसेल, त्याला तुम्ही हातच लावलेलं, काहीच मार्क केलेलं नसेल तर तिथं मार्क मायनस होत नाही, फक्त चुकलेल्याचेच मार्क्स मायनस होतात. आता मी मगाशी बोललो होतो की एक्झाम जरी नॅशनल लेवलची असेल तरी डिस्ट्रीब्युशन जे आहे, म्हणजे मी असं बोललो होतो की एक्झाम नॅशनल लेवलची असलं तरी तुम्हाला भारतात कॉम्पीट नाही करायचं, तुम्हाला महाराष्ट्रात कॉम्पीट करायचं. असं का म्हटलं मी? तर त्याही ते समजण्याच्या अगोदर नीट मधनं कोणत्या कोर्सेसला ऍडमिशन्स होतात? तर नीट मधलं सर्वात टॉपचा जो कोर्स आहे तो आहे एमबीबीएस. त्याच्यानंतर दुसरा आहे BAMS, तिसरा आहे BDS डेंटलचं ग्रॅज्युएशन, आयुर्वेदाचं ग्रॅज्युएशन, BHMS होमिओपॅथीचं ग्रॅज्युएशन,
BUMS युनानी सायन्सचं ग्रॅज्युएशन, व्हेटरनरी जे आहे जनावरांचे डॉक्टर ज्याच्यामधनं होता येतं तर त्यालाही ऍडमिशन होतं, नर्सिंगसाठी ऍडमिशन होतं, BPMT BPTH असे खूप मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. माझी अशी ऍडवाइस असेल की तुम्ही बाकी खालची लिस्ट बघूच नका, तुम्ही याला फोकस करा, म्हणजे दुसरा ऑप्शनच ठेवू नका. पण एक जस्ट सांगतोय तुम्हाला की मेडिकल मधनं नीट मधनं सगळ्या मेडिकलचे कोर्सेस म्हणजे एमबीबीएस इज अ ग्रॅज्युएशन ऑफ ॲलोपॅथीचं ग्रॅज्युएशन आहे, ज्या गोळ्या औषधं तुम्हाला मेडिकलवर मिळतात या आपल्या रुटीनली. आयुर्वेदाचं ग्रॅज्युएशन BAMS, डेंटल दातांचे डॉक्टर किंवा हेडनेक फेस रिजन जिथे चेक होतो ते BDS, होमिओपॅथीचं ग्रॅज्युएशन BHMS, युनानी BUMS, जनावरांचे डॉक्टर व्हेटरनरी. याच्या व्यतिरिक्त नर्सिंग असेल, बाकीचे टेक्निकल कोर्सेस असतील, टेक्निशियन्सचे कोर्सेस असतील, पॅरामेडिकल कोर्सेस असतील, सगळ्यांचे ऍडमिशन नीट मधनं होतात. म्हणजे ही खूप करिअर ऑप्शन ओपन करून देणारी एक्झाम आहे. थोडक्यात एका शब्दात सांगायचं झालं तर, एका वाक्यात सांगायचं झालं तर प्रचंड करिअर ऑप्शन्स ओपन करून देणारी एक्झाम म्हणजे नीट आहे. याच्यामध्ये मी असं का म्हटलं की तुमचं कॉम्पिटिशन स्टेट लेवलला आहे, तर या ज्या जागा आहेत ना, या जागांचं डिस्ट्रीब्युशन जे असतं त्याच्यामध्ये 85% आणि 15% असा क्रायटेरिया फॉलो होतो. 85-15% क्रायटेरिया काय तर महाराष्ट्रामध्ये समजा 100 जागा जर असतील, समजा एक्झाम्पल साठी सांगतोय, जागा जास्त आहेत मेडिकलच्या, एमबीबीएसच्या भरपूर जागा आहेत, त्याच्याविषयी बोलेल मी नंतर. महाराष्ट्रामध्ये समजा 100 जागा असतील तर त्यातल्या 15 जागा ज्या आहेत त्या नॉन महाराष्ट्रीयन किंवा त्या ऑल इंडिया लेवलच्या कोटामध्ये असतात. थोडक्यात 15% जागा ऑल इंडिया मधनं भरल्या जातात आणि 85% जागा या महाराष्ट्रात 12वी करणाऱ्या मुलांसाठी रिझर्व्ह आहेत. म्हणजे 85% सीट्स आर रिझर्व्ह फॉर दी कॅन्डिडेट्स which pass out through the Maharashtra or which appear their 12th standard exam through the Maharashtra State Board. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधनं जे अपीयर होत आहेत किंवा जे देत आहेत एक्झाम त्यांच्यासाठी ही जी 85% जागा आहेत त्या रिझर्व्ह आहेत. म्हणजे ऍक्च्युअली 100 मधल्या 85 जागा म्हणजे 1000 मधल्या 850 जागा ज्या आहेत त्या फक्त महाराष्ट्रातल्या पोरांसाठी, जे महाराष्ट्रामधनं 12वी पास होत आहेत किंवा जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत अशा मुलांसाठी. तर त्याच्यामुळे ऍक्च्युअली तुम्ही नावाला जरी नॅशनल लेवलची एक्झाम देत असले तरी तुमचं कॉम्पिटिशन हे स्टेट लेवललाच आहे. ओके, देन आता जागा डिस्ट्रीब्युशन कसं आहे, म्हणजे एमबीबीएसच्या जागा कशा आहेत, गव्हर्नमेंटच्या, सेमी गव्हर्नमेंटच्या, त्याच्यानंतर बाकी कुठल्या कुठल्या ऑप्शन्स आहेत याविषयी मी परत नंतर एखाद्या लेक्चरमध्ये बोलेल. आज तुम्ही जस्ट 10th मधनं 11th मध्ये येता आहात तर मला इथे काही गोष्टी क्लिअर अशा करायच्या. आणखी एक महत्वाची गोष्ट ही आहे की ही जी एक्झाम आहे ही कुठल्या बोर्डवर बेस्ड आहे, तर ही एनसीआरटी बोर्डवर बेस्ड आहे. म्हणजे एनसीआरटीचे बुक्स फॉलो करायचे. म्हणजे बायोलॉजी मी कालचे तुम्ही ज्यांनी 2 लेक्चर बघितले असतील, मी कितीतरी वेळा एनसीआरटी बोलतोय. एनसीआरटी का बोलतोय मी, कारण जे 90 प्रश्न बायोलॉजीचे येत आहेत त्याचे सगळ्यांचे रेफरन्सेस किंवा ते प्रश्न जे आहेत त्याचे जे उत्तर आहेत ते एनसीआरटीच्या 11वी आणि 12वीच्या पुस्तकांमध्ये आहेत. तर तुम्हाला एक्सक्लुझिव्हली एनसीआरटी फॉलो करायचं आहे. याच्यामध्ये गंमत अशी की 12वी जी आहे त्या 12वीची तुम्हाला बोर्डाची, जशी तुम्ही आता 10वी बोर्डची एक्झाम दिली आहे तशी तुम्हाला 12वी बोर्डची एक्झाम असेल तर ती 12वी बोर्डची एक्झाम 12वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर असते आणि नीट जी आहे ती एनसीआरटीवर असते. पण फॉर्च्युनेटली बायोलॉजी विषयी जर सांगायचं झालं तर बायोलॉजीमध्ये स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. काही थोड्याशा गोष्टींची चेंजेस आहे ते मी लेक्चरमध्ये बोलतच असतो की हा स्टेट बोर्डचा पॉईंट आहे, हा एनसीआरटीचा आहे, पण ते 12वीच्या लेक्चरमध्ये. 11वीत तुम्हाला एक्सक्लुझिव्हली फक्त आणि फक्त एनसीआरटी आणि 12वीत थोडंसं काही गोष्टी स्टेट बोर्डच्या आहेत, काही गोष्टी म्हणजे फोकस तर तुम्हाला एनसीआरटीच करायचं आहे ऑब्व्हियसली, कारण एकतर एनसीआरटी आणि स्टेट बोर्डचा सिलेबस ऑलमोस्ट सिमिलर आहे, सेमच आहे असं म्हणता येईल. आणि ज्या थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत त्या तुम्हाला तसे सांगितल्या जातात. तर मग एक सारांश काय आजच्या लेक्चरचा, तर पहिलं, नीट ही मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला एमबीबीएसला ऍडमिशन मिळतं. याच्यामध्ये 720 मार्क्सची ती परीक्षा असते, 180 प्रश्न असतात, त्यापैकी 50% प्रश्न आणि 50% मार्क्स हे बायोलॉजीसाठी आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी
तिन्ही विषयांवरती जे प्रश्न असतील ते एनसीईआरटी वर बेस्ड असतील किंवा एनसीईआरटीच्या सिलेबसवर बेस्ड असतील, म्हणजे तुमचे रेफरन्सेस हे एनसीईआरटी मधून असतात, असायला पाहिजे. आणि सेकंडली मग आता तुम्हाला आतापासूनच प्रिपरेशनला सुरुवात करायची, कारण कॉम्पिटिशन भयंकर आहे, प्रचंड कॉम्पिटिशन असतात. किती जागा आहेत एमबीबीएसच्या, किती जागा आहेत बाकीच्या कोर्सेसच्या, मार्क्स काय किती घ्यावे लागतात, 720 पैकी किती मार्क्स लागतात, मागच्या वर्षीचे कट ऑफ काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींविषयी मी नंतर परत बोलेन. आज मला फक्त तुम्हाला हे इंट्रोडक्शन सांगायचंय. बाकी पुढच्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये जे गोष्ट मी बोललोय ते मी सांगेलच. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊन प्रिपरेशनला सुरुवात करा. तुम्हाला आज वाटत असेल की वेळ भरपूर आहे, आपल्याला 2 वर्षानंतर परीक्षा द्यायची, सिलेबसही तसाच आहे. तर हे कॉम्पिटिशन जे आहे ते फेस करायचं असेल तर आज आत्ता या वेळेपासून प्रिपरेशनला सुरुवात करा. याच्या संदर्भात म्हणजे पुढच्या काय गोष्टी आहेत, तुमच्या काही चॉईसेस मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. रिगार्डिंग म्हणजे करिअर रिलेटेड ऑप्शन्स मध्ये काही कन्फ्युजन असतील तर कॉन्टॅक्ट करू शकतात मला तुम्ही. त्या व्यतिरिक्त मग आता आपण काल जिथे थांबलो होतो, काल काय घेतलं होतं आपण, काल आपण प्रोकॅरियोटिक सेलचं डिटेल स्ट्रक्चर बघायला सुरुवात केली होती. त्याचा सेल एन्व्हलप बघितला होता, त्याच्यानंतर आतमध्ये आपण रायबोझोम्स बघितले होते, मेझोझोम्स बघितले होते. तर आता पुढे आपण बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत सेल्युलर अपेंडेजेस, म्हणजे सेलच्या सरफेसवरनं बाहेर निघालेले असे प्रोजेक्शन्स. त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात ज्या प्रोकॅरियोटिक सेलच्या वेळेला तुम्हाला माहिती पाहिजे. एक हा आहे, हा लांबसा असा जो दिसतोय फ्लॅजेलम, त्याला म्हणतात फ्लॅजेलम. फ्लॅजेलम हा लोकोमोशन साठी युजफुल आहे, बोलतो त्याच्यावर पुढे. दुसरा हे जे छोटे आणि ट्यूब सारखे आहेत त्याला म्हणतात पायलस, सिंग्युलर मध्ये, प्लुरली पिलाय, पिलाय सिंग्युलरली पायलस. तर दिस पायलस आर दी स्मॉल ट्युब्युलर एक्सटेन्शन्स, आणि खूप सारे छोटे 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 हेअर लाईक ब्रिस्टल लाईक अपेंडेजेस जे आहेत त्याला म्हणतात फिमरी. तर सेल्युलर अपेंडेजेस मध्ये 3 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. एक हा लांबसा जो आहे त्याला म्हणायचं फ्लॅजेलम, दुसरा हा ट्युब्युलर जो आहे त्याला म्हणायचं पायलस, प्लुरली पिलाय, आणि हे जे खूप सारे जे आहेत हेअर लाईक असे छोटे छोटे त्याला म्हणायचं फिमरी. मग आता फ्लॅजेलम, बॅक्टेरिया जे असतात ते बॅक्टेरिया जे असतात ते मोटाईल पण असू शकतात, नॉन मोटाईल पण असू शकतात. मोटाईल बॅक्टेरिया म्हणजे जे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. मग आता जर बॅक्टेरियाला, आणि नॉन मोटाईल म्हणजे जे एकाच जागेवर असतात, स्टेडी असतात, इकडून तिकडे जात नाही स्वतःहून, हवा त्यांना उडवू शकते किंवा एखादं दुसरं एक्सटर्नल एजन्सी त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करू शकते, पण स्वतःहून एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकणारे बॅक्टेरिया मोटाईल असतात. आणि मोटाईल बॅक्टेरियाला लोकोमोशन साठी काहीतरी अपेंडेज लागेल, काहीतरी ऑर्गनल लागेल. जसं की तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला पाय दिलेत, तसं बॅक्टेरियामध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी फ्लॅजेला असतात. मग आता हा जो फ्लॅजेला आहे त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये, फ्लॅजेला युकॅरियोट्स मध्ये पण असेल. फ्लॅजेला जो आहे तो युकॅरियोटिक सेल मध्ये पण असतो, पण युकॅरियोटिक फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक पेक्षा वेगळं असतं. आज प्रोकॅरियोटिकचं स्ट्रक्चर सांगतोय, 3 ते 4 लेक्चर नंतर तुम्हाला युकॅरियोटिक फ्लॅजेलमचंही स्ट्रक्चर कळेल. सो लेट्स स्टार्ट विथ द स्ट्रक्चर ऑफ प्रोकैरियोटिक फ्लैजेलम. सपोज ये प्रोकैरियोटिक सेल है, कोई एक बैक्टीरिया है और उससे ये बाहर निकले हुए फिलामेंट जैसे स्ट्रक्चर्स जो दिख रहे हैं वो फ्लैजेला है. तो इसमें से अगर मैं एक फ्लैजेला को मैग्नीफाई कर दूं, एक फ्लैजेलम को मैग्नीफाई कर दूं, फ्लैजेलम इज सिंगुलर वर्ड फॉर द फ्लैजेला, फ्लैजेला इज द प्लूरल. तो एक फ्लैजेलम को, एक धागे को, एक थ्रेड को अगर मैग्नीफाई करके देखता हूं मैं, तो मुझे ये बाहर आया हुआ जो हेयर लाइक हिस्सा जो है, स्ट्रक्चर जो है, वो यहां पे दिख रहा है, जिसका नाम है फिलामेंट, जिसका नाम है फिलामेंट. और इस फ्लैजेलम का जो हिस्सा प्लाज्मा मेम्ब्रेन के अंदर है, जो हिस्सा सेल से अटैच है, उसे कहते हैं बेसल बॉडी. क्या कहते हैं उसको? बेसल बॉडी. और बेसल बॉडी एंड फिलामेंट को अटैच करने वाला जो स्ट्रक्चर होता है उसे कहते हैं हुक. यहां से यहां तक का उसे कहते हैं हुक. तो 3 हिस्से हैं फ्लैजेलम के. एक जो सेल से बाहर प्रोजेक्ट हो रहा है, जिसे हम आमतौर पे देखते हैं, वो धागे जैसा हिस्सा जो है उसे कहा जाता है फिलामेंट, उसे कहते हैं फिलामेंट. जो हिस्सा मतलब उस फ्लैजेलम को
सेल से अटैच रखता है या जो हिस्सा प्लाज्मा मेम्ब्रेन में है उसे कहते हैं बेसल बॉडी, और बेसल बॉडी और फिलामेंट को अटैच करने वाला ये बीच वाला हिस्सा है हुक। तो सबसे बाहर फिलामेंट, उसके बाद हुक, उसके बाद बेसल बॉडी। फ्लैजेलम का काम क्या है? लोकोमोशन। दूसरा सेलुलर अपेंडेज है पाइलस, प्लूरल में जिसे पिलाए कहते हैं। ये ट्यूबुलर होते हैं और एक पाइलिन नाम के प्रोटीन से बनते हैं। पाइलस जो है वो पाइलिन नाम के प्रोटीन से बने होते हैं। काम क्या होता है इनका? तो ये जो पिलाए है वो दो बैक्टीरिया के बीच में या दो प्रोकैरियोटिक सेल के बीच में कम्युनिकेशन या फिर मटेरियल ट्रांसपोर्ट के लिए काम आते हैं। जैसे कि अब यहां पे एक डायग्राम है, तो ये दो बैक्टीरियल सेल्स है, यहां पे दिख रहे हैं आपको। दिस इज वन बैक्टीरियल सेल, दिस इज अनदर बैक्टीरियल सेल, और इन दोनों सेल को एक दूसरे से अटैच किया हुआ है पिलाए ने या पाइलस ने। इस अटैचमेंट की वजह से these bacterial cell can exchange the things or materials in between them, they can communicate with each other। साथ में बैक्टीरिया में जो सेक्सुअल रिप्रोडक्शन होता है उसे कॉन्जुगेशन कहा जाता है, और कॉन्जुगेशन के दौरान या इस सेक्सुअल रिप्रोडक्शन के दौरान these two bacterial cell exchange डीएनए, उनका डीएनए एक्सचेंज करवाता है। तो इस पिलस का रोल उस कॉन्जुगेशन में भी है। सो पाइलस हैज रोल इन द बैक्टीरियल कॉन्जुगेशन। साथ में ये एक दोनों सेल को कम्युनिकेट करवाता है, और ये ट्यूबुलर स्ट्रक्चर है, ट्यूबुलर अपेंडेजेस है। तीसरा अपेंडेज है फिमरी, प्लूरल में। तो ये कई सारे हेयर लाइक जो स्ट्रक्चर दिख रहे हैं इन्हें फिमरी कहा जाता है। क्या करते हैं? ये बैक्टीरिया को सरफेस से चिपका के रखते हैं या सरफेस को होल्ड करने के लिए मदद होती है इसकी। मतलब सपोज यहाँ पे इस बोर्ड पे अगर बैक्टीरिया है तो बैक्टीरिया बोर्ड को चिपकेंगे या बोर्ड को किस चीज से पकड़ेंगे? तो इट इज द फिमरी। मेरे हाथ पे बैक्टीरिया, तो हाथ को होल्ड करने के लिए बैक्टीरिया के पास फिमरी होती है। इन फिमरी से बैक्टीरिया कैन होल्ड विद द सराउंडिंग थिंग्स। देन अब यहाँ पे जो डॉट जो दिख रहे हैं, सिंपल से ऐसे छोटे छोटे जो डॉट्स है, ये नॉन मेम्ब्रेन बाउंड है। इसके ऊपर से कुछ मेम्ब्रेन नहीं है, कुछ नहीं है। तो ये डॉट्स जो होते हैं ये करते क्या है या फिर ये होते क्या है? तो इनको कहा जाता है इंक्लूजन बॉडीज। ये जो डॉट्स है इनको इंक्लूजन बॉडीज कहा जाता है। क्या होता है ये इंक्लूजन बॉडी? तो दे आर नथिंग बट द रिजर्व सब्सटेंसेस है। जैसे कि बैक्टीरिया को सपोज अब ग्लाइकोजन की बात करते हैं। ग्लाइकोजन क्या है? ग्लाइकोजन ग्लूकोज की चेन है। इट इज अ पॉलीमर ऑफ ग्लूकोज। कई सारे ग्लूकोज के मॉलिक्यूल को एक चेन में अगर पॉलीमराइज कर दो या उसकी एक चेन बना दो तो उससे ग्लाइकोजन बनता है। तो ये जो ग्लाइकोजन है, सपोज बैक्टीरिया को ग्लाइकोजन मिल गया, अब जितना उसको मेटाबोलाइज करना है, जितना उसको यूज करना है उतना वो यूज कर लेगा। बचे हुए ग्लाइकोजन का क्या करेगा? तो बचा हुआ ग्लाइकोजन ऐसे डॉट के फॉर्म में स्टोर करके रखेगा साइटोप्लाज्म में। ये उसका साइटोप्लाज्म है। तो इंक्लूजन बॉडी जो है वो एक्सेस सब्सटेंसेस या रिजर्व सब्सटेंसेस को स्टोर करने वाले या स्टोर किए गए ऐसे डॉटेड स्ट्रक्चर्स होते हैं। इनके ऊपर से कुछ मेम्ब्रेन नहीं, सिंपल सी ग्लाइकोजन का ग्रैन्यूल है, ग्लाइकोजन का ग्रैन्यूल है। वैसे अगर फास्फोरस मिल गया तो फॉस्फेट का वहां पे स्टोरेज होगा इन द फॉर्म ऑफ फॉस्फेट ग्रैन्यूल होते हैं, सल्फर ग्रैन्यूल होते हैं, ग्लाइकोजन के ग्रैन्यूल्स होते हैं। साइनोफाइसिन एक नाइट्रोजन कंटेनिंग कंपाउंड है। ये साइनोफाइसिन जो होता है ये नाइट्रोजन कंटेनिंग कंपाउंड है, उसको भी बैक्टीरिया स्टोर करके रखते हैं। सिंपली क्या कह रहा हूं मैं कि ग्रैन्यूल्स आर दी रिजर्व सब्सटेंसेस प्रेजेंट और स्मॉल पार्टिकल्स ऑफ रिजर्व सब्सटेंसेस प्रेजेंट इन द साइटोप्लाज्म। वो कौन सी चीजों से बनते हैं? सल्फर से बन सकते हैं, फास्फोरस से बन सकते हैं, ग्लाइकोजन से बन सकते हैं, साइनोफाइसिन से बन सकते हैं। देन यहां पे जो डायग्राम में नहीं है लेकिन ऐसे वैक्यूल होते हैं, गैस वैक्यूल्स, जो कि मोस्टली कौन से बैक्टीरिया में होते हैं? फोटोसिंथेसिस करने वाले बैक्टीरिया में ऐसे मेम्ब्रेन ऐसे यहाँ पे गैस से भरे हुए स्पेसेस होते हैं, उनको गैस वैक्यूल्स कहा जाता है। कौन से बैक्टीरिया में गैस वैक्यूल्स पाए जाते हैं? तो वैक्यूल होते हैं ग्रीन, ब्लू ग्रीन,
ब्लू ग्रीन एंड पर्पल फोटोसिंथेटिक बैक्टीरिया, मतलब फोटोसिंथेसिस करने वाले बैक्टीरिया में ये वैक्यूल होते हैं, गैस वैक्यूल्स होते हैं, ग्रीन, ब्लू ग्रीन या पर्पल फोटोसिंथेटिक बैक्टीरिया। मेरे साथ ही याद करने की कोशिश करो सब लोग। देन ये जो ब्लू कलर का या पर्पल कलर का जो दिख रहा है ये डीएनए है। दिस इज द डीएनए ऑफ दिस बैक्टीरिया। इस डीएनए को अगर मैं खोलूं तो ये कुछ इस तरह से सर्कुलर डीएनए मॉलिक्यूल है, डबल स्ट्रैंडेड सर्कुलर है, लेकिन काफी बड़ा होने की वजह से ऐसा फोल्ड लूप्स में फोल्डेड है। अगर इसको ऐसे ओपन किया जाए तो वो सर्कुलर दिखेगा, 2 धागे हैं उसमें, उस सर्कल में, तो इसलिए डबल स्ट्रैंडेड होगा। इस डीएनए के मॉलिक्यूल को न्यूक्लियोइड कहा जाता है। न्यूक्लियस यहाँ पे नहीं है क्योंकि बाहर मेम्ब्रेन नहीं है, न्यूक्लियर मेम्ब्रेन नहीं है। दिस जेनेटिक मटेरियल इज डायरेक्टली सस्पेंडेड इन द साइटोप्लाज्म, इट इज अटैच विद द मेसोसोम। मेसोसोम यहाँ पे नहीं दिख रहे हैं लेकिन मेसोसोम से अटैच होते हैं, और ये जेनेटिक मटेरियल, ये न्यूक्लियोइड जो कि डीएनए है, ये बैक्टीरिया के सारे एक्टिविटीज को कंट्रोल करता है क्योंकि इस पे जीन्स होते हैं, इस पे होते हैं जीन्स। अब दूसरी बात, इस डीएनए को यहाँ पे रैप और पैकिंग के लिए इसमें कुछ प्रोटीन्स होते हैं, यहाँ पे कुछ प्रोटीन्स होते हैं जो प्रोटीन्स इसकी पैकेजिंग में मदद करते हैं। प्रोटीन जो है वो इसकी पैकेजिंग में मदद करते हैं। इतना बड़ा मॉलिक्यूल इतनी छोटी जगह पे पैक करके रखने के लिए उसके बीच बीच में प्रोटीन्स होते हैं। ये जो प्रोटीन है, याद रखना है, नॉन हिस्टोन प्रोटीन होते हैं। इन प्रोटीन्स को नॉन हिस्टोन प्रोटीन्स कहा जाता है। हिस्टोन प्रोटीन यूकैरियोटिक डीएनए को पैक करते हैं। मतलब हिस्टोन प्रोटीन कहां पे मिलेंगे? यूकैरियोटिक डीएनए के पैकिंग में मिलेंगे। क्यों? क्योंकि यूकैरियोट्स में भी डीएनए की जो लेंथ है वो काफी बड़ी होती है कंपेयर टू द डायमीटर ऑफ द सेल और न्यूक्लियस। तो वहां पे भी डीएनए को रैप करना है, पैक करना है, और उस पैकिंग के लिए हिस्टोन प्रोटीन होते हैं। इधर नॉन हिस्टोन प्रोटीन होते हैं। हिस्टोन प्रोटीन प्रोकैरियोट्स में नहीं होते हैं। हिस्टोन प्रोटीन प्रोकैरियोट्स में नहीं होते हैं, वो यूकैरियोट्स में होते हैं। और नॉन हिस्टोन प्रोटीन प्रोकैरियोट्स में भी होते हैं और यूकैरियोट्स में भी होते हैं। मतलब यूकैरियोट्स में हिस्टोन और नॉन हिस्टोन दोनों टाइप के प्रोटीन डीएनए को पैक करने में मदद करेंगे, और इन प्रोकैरियोट्स सिर्फ और सिर्फ नॉन हिस्टोन प्रोटीन होंगे। अब इसके अलावा एक और डीएनए मॉलिक्यूल होगा, यहाँ पे आपको शायद दिखेगा नहीं, वो मैं ड्रॉ करता हूं। यहाँ पे एक सर्कुलर डबल स्ट्रैंडेड डीएनए है। सर्कुलर डबल स्ट्रैंडेड डीएनए होता है। इस डीएनए के अलावा, मेन डीएनए के अलावा, इस मेन डीएनए को बैक्टीरियल क्रोमोसोम कहा जाता है। मेन डीएनए को बैक्टीरियल क्रोमोसोम कहा जाता है, जो एक ही मतलब एक जगह ही होता है। जैसे हमारे में हम कहते हैं कि 46 क्रोमोसोम है, यानी हमारे सेल में डीएनए 46 अलग अलग बॉडीज में डिस्ट्रीब्युटेड है, जिनको हम क्रोमोसोम कहते हैं। आपल्या बॉडीतला जो सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये जो डीएनए आहे, माणसाच्या बॉडीमध्ये प्रत्येक म्हणजे सेलमध्ये 2.2 मीटर एवढा लांब डीएनए असतो, आणि तो पॅक केलेला असतो हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीनच्या मदतीने, आणि तो 46 क्रोमोझोम्स मध्ये डिवायडेड असतो। इथं तसं नाहीये, इथं क्रोमोझोम एकच ठिकाणी येते, असं डिस्ट्रीब्युटेड नाही वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोम मध्ये। म्हणून या डीएनएला न्यूक्लियोइड किंवा बॅक्टेरियल क्रोमोझोम किंवा प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम असं पण म्हटलं जातं। एकच असतो हा, वेगळ्या वेगळ्या बॉडीज मध्ये डिस्ट्रीब्युटेड असतो। याच्या व्यतिरिक्त जो छोटा डीएनए आहे त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हटलं जातं, कारण हा क्रोमोझोमल डीएनए आहे। हा जो डीएनए आहे हा क्रोमोझोमल डीएनए, कारण याला बॅक्टेरियल क्रोमोझोम म्हटलंय, आणि हा जो बाहेरचा आहे त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असं म्हटलं जातं। एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए किंवा प्लाझ्मिड। प्लाझ्मिडचं काम काय आहे? तर प्लाझ्मिड हा अँटीबायोटिक रेजिस्टन्स मध्ये काम करतो। माझ्या सोबतच लक्षात ठेवा, माझ्या सोबतच पाठ करा। तर प्लाझ्मिडचे फंक्शन माझ्या सोबत इथेच लक्षात ठेवा बाळांनो। पहिला आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स। अँटीबायोटिक रेजिस्टन्स काय असतं रे हे? तर तुम्हाला बऱ्याचदा असं जाणवत असेल किंवा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की काही आजार जे आहेत ते बऱ्याच गोळ्या घेऊन पण ठीक नाही होत, बरे नाही होत। का माहिती? कारण ते आजार कॉज करणारे जे बॅक्टेरिया असतात, ज्यांच्यामुळे तो आजार झालेला असतो, जसं की टीबीचं एक एक्झाम्पल घेऊ। बऱ्याचदा टीबी गोळी घेतल्यानंतर, ते औषध जे देतात ते घेतल्यानंतर पण बरा होत नाही, किंवा तो जास्त क्रॉनिक होऊन गेलेला असतो।
तर असे आजार बरे का होत नाही? कारण ते कॉज करणारे जे बॅक्टेरिया असतात ना, ते त्या गोळ्यांना रेजिस्टन्स झालेले असतात, त्यांच्यामध्ये टॉलरन्स आलेला असतो, त्यांना त्या गोळ्यांनी काहीच फरक नाही पडत. हा बॅक्टेरिया मध्ये आलेला जो रेजिस्टन्स आहे अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट, तर तो रेजिस्टन्स प्लाझमिडमुळे असतो. प्लाझमिडमुळे असतो म्हणजे प्लाझमिड डीएनए म्हणजे प्लाझमिडवर ते जीन्स असतात जे त्या बॅक्टेरियाला, ज्याच्यामध्ये तो प्लाझमिड आहे, अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स करून टाकत असतो. थोडस मी सिलेबसच्या बाहेर जातोय. अँटी म्हणजे काय? अँटी मीन्स अपोजिट अँड बायो म्हणजे लाईफ. तर अँटीबायोटिक्स हे असे ड्रग्स असतात, असे मेडिसिन्स असतात, ते जिवंत किंवा लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या अगेन्स्ट काम करतात. म्हणजे आजार दोन प्रकारचे असतात बघा. एक जे कुठला तरी लिव्हिंग किंवा पॅथोजेनिक एजंट तुम्हाला कॉज करतो, जसं की टीबी, टायफॉइड, मलेरिया, निमोनिया, हे कॉज करणारे काहीतरी कोणीतरी बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस असे लिव्हिंग एजंट बॉडीमध्ये गेले की जे आजार होतात, ते आजार बरे करणारे ड्रग्स म्हणजे अँटीबायोटिक्स. आणि दुसऱ्या प्रकारचे आजार कसे? डायबिटीज किंवा कॅन्सर, हे जे आजार आहेत हे तुमच्या लाईफस्टाईलमुळे झालेले आजार असतात किंवा जीन्समुळे झालेले आजार असतात. यांना कोणता लिव्हिंग एजंट कॉज नाही करत. तर आजार ब्रॉडली याच्यात एक्सेप्शन वगैरे असतील, ते तुमचा विषय नाहीये. तर ब्रॉडली आजार दोन टाईपमध्ये क्लासिफाय केले जातात, एक इन्फेक्शियस आणि एक नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शियस आजार जे असतात ते कुठला तरी लिव्हिंग एजंट, तो बॅक्टेरिया असेल, तो व्हायरस असेल, तो फंगस असेल, तो दुसरा कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, ते तुम्हाला कॉज करतायत. आणि त्यांना मारणारे किंवा त्यांच्या अगेन्स्ट काम करणारे जे औषधं, जे ड्रग्स असतात, त्यांना अँटीबायोटिक म्हणतात. आणि फार रिपीटेडली अँटीबायोटिक घेतल्यानंतर काही बॅक्टेरियांमध्ये त्या अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स येतो. तो रेजिस्टन्स कोणामुळे येतो? तर प्लाझमिडमुळे येतो, कारण प्लाझमिडवर तो जीन असतो. दुसरा, दे ऑल्सो रेग्युलेट द बॅक्टेरियल फर्टिलिटी म्हणजे रेट ऑफ रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया किती जोरात, किती रॅपिडली रिप्रोड्यूस करू शकतो किंवा करत असतो, हे पण प्लाझमिड वर ठरतं. म्हणजे प्लाझमिड डिसाइड्स द फर्टिलिटी ऑफ बॅक्टेरिया. किती जोरात बॅक्टेरिया रिप्रोड्यूस करायचे किंवा तो किती फर्टाईल असावा, हे प्लाझमिड डिसाइड करतात. आणि तिसरा आहे बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये प्लाझमिड ऍक्ट्स ऍज अ इकोलाय. प्लाझमिड जे आहे ते प्लाझमिड ऍक्ट्स ऍज अ व्हेक्टास. हा गंमत काय किंवा कॉन्सेप्ट काय, याच्यावरती 12th स्टँडर्डला फार डिटेल एक टॉपिक आहे की ह्या गोष्टी होतात कशा, केल्या कशा जातात. इथं फक्त एवढंच लिहिलेलं आहे. मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो, बाकी 12th स्टँडर्डच्या बायोटेक्नॉलॉजी टॉपिक मध्ये हे जास्त डिटेल होईल. इथं मी तुम्हाला जस्ट इंट्रोड्यूस करतोय. काय असतं की सपोज आज एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला डायबिटीजचं. डायबिटीजचे खूप कारण आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे इन्सुलिन प्रोड्यूस न होणे, तुमच्या बॉडीत इन्सुलिन प्रोड्यूस न होणे. असे आणखीनही बरेच कारण आहेत डायबिटीजचे. शुगर ज्याला म्हणतात, डायबिटीज मलायटस जो आहे आजार, त्याचे बरेचसे कारण आहेत. त्यातलं एक कारण जे आहे ते इन्सुलिन प्रोड्यूस न होणे हे आहे. मग आता त्याची ट्रीटमेंट काय असेल? तर त्याची ट्रीटमेंट आहे की तुम्ही बाहेरून मेडिकलवरनं इन्सुलिन घेऊन त्या माणसाच्या बॉडीत इंजेक्ट करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने, आपला आपण नाही, डॉक्टरांच्या सल्ल्याने बाहेरून इन्सुलिन घेऊन इंजेक्ट केला जातो आणि त्याच्यात त्याची शुगर लेवल कंट्रोल राहते. बरोबर. मग आता हा जो इन्सुलिन तुम्ही विकत घेताय किंवा तो डायबिटीजचा पेशंट जो विकत घेतोय, त्याला कोण बनवतं? आणि तो इन्सुलिन माणसाच्याच इन्सुलिन सारखा का असतो? त्याचं कारण असं आहे की काय केलं जातं, हा सपोज एक बॅक्टेरिया, हा त्याचा न्यूक्लिओइड आहे, इकडे मेझोझोम असेल, बाहेर सेल वॉल, ग्लायकोकॅलिक, सगळं काही आहे. आज तो विषय नाही, ते अगोदर बघून घ्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. आता या बॅक्टेरियाला आपल्याला इन्सुलिन प्रोड्यूस करायला लावायचा आहे, तर याचा प्लाझमिड घ्यायचा, हा त्याचा प्लाझमिड आहे, किंवा दुसरा कुठला प्लाझमिड घ्यायचा. प्लाझमिड घेतल्यानंतर प्लाझमिड मधला एक सेगमेंट कट करायचा डीएनएचा, आणि त्या सेगमेंटवर माणसाची एक सेल घेऊन, हे सगळं मायक्रोस्कोपिक लेवलवर बायोटेक्नॉलॉजी मध्ये असतं, माणसाचा जो म्हणजे आपल्या सेलचा जो
डीएनए असेल आपल्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये, आपल्या सेलचा न्यूक्लियस मधला डीएनए, मग आपला डीएनए आहे म्हटल्या म्हणजे आपल्या डीएनए वर इन्सुलिन प्रोड्यूस करणारा पण जीन असणार आहे, कारण आपल्या बॉडीत तर नॅचरली नॉर्मल इन्सुलिन प्रोड्यूस होत असतो. तेवढाच डीएनए कापला जातो. तो कापलेला इन्सुलिनचा जीन म्हणजे तो डीएनए इथे लावायचा कुठे, प्लाझमिडमध्ये, आणि प्लाझमिड ट्रान्सफर करायचं बॅक्टेरियामध्ये. म्हणजे आता बॅक्टेरियामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन आला का? हो. जसं की इसर्शिया कोलाई नावाचा बॅक्टेरिया युज होतो याच्यासाठी बऱ्याचदा, किंवा आणखी बरेचसे बॅक्टेरिया आहे. तुम्ही फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. मग आता त्या प्लाझमिडमध्ये तुम्ही तुमचा इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन टाकलाय. मग आता बॅक्टेरियामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन आहे, तर बॅक्टेरिया आता इन्सुलिन प्रोड्यूस करेल. आणि तो इन्सुलिन कोणासारखा असेल? तो आपल्यासारखा असेल, माणसाच्या इन्सुलिन सारखा असेल, कारण माणसाचा जीन त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलाय. तर हा बॅक्टेरिया आता ट्रान्सफॉर्म झालेला आहे, त्याच्यामध्ये नवीन जीन आलेला आहे, आणि तिथं ते जीन ट्रान्सफर करण्यासाठी वेक्टर कोण आहे? प्लाझमिड आहे. तर बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, बॅक्टेरियामध्ये जीन ट्रान्सफर करण्यामध्ये प्लाझमिड्सचा रोल असतो. असे खूप सारे बायोटेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट्स मध्ये हे प्लाझमिड वेक्टर म्हणून युज होतात, आणि वेक्टरमध्ये नवीन जीन ट्रान्सफर केले जातात. लेक्चर संदर्भात काहीही डाऊट्स असतील तुम्हाला, याचे जे क्वेश्चन पेपर आहेत, क्वेश्चन पेपर जे हवे असतील, तर मला 7972312550 या नंबरवर लेक्चर रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड किंवा आणखी कुठल्या संदर्भातल्या क्वेरीज, डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आज इथेच थांबू. दररोज लेक्चरची लिंक सकाळी 10 वाजता येणार आहे तुम्हाला, तर शार्प 10लाच लेक्चर स्टार्ट करायचंय. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.